नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। आज मी आपल्यासाठी श्री देवी भागवत पुराणातील पुढील कथा घेऊन आलेली आहे। आपल्याला माझे व्हिडिओ जर खरंच आवडत असतील तर नक्कीच आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटद्वारे मला नक्की कळवा आपल्याला हे देवी भागवत कसं वाटत आहे। ओम नमः चंडिकाय। देवी भागवती आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करून आपल्याला पदोपदी तिचा अनुभव हो हीच तिच्या चरणी प्रार्थना। ओम नमः चंडिकाय। ब्रह्मदेवाने केलेली राधा स्तुती। भगवान नारायण म्हणाले, नारदा, राधाकृष्ण निर्मित गंगा जेव्हा पृथ्वीवर यायला निघाली तेव्हा ती जणू नवयौवन अलंकारांनी विभूषित सुवर्णवर्णाची विकसित कमलाप्रमाणे मुख असलेली लज्जायुक्त अशी दिसत होती। तिला पाहून राधा क्रोधाने श्रीकृष्णाला म्हणाली, ही आपल्याकडे पुन्हा पुन्हा पाहणारी यौवना कोण आहे? नंतर ती गंगेला काही विचारणार इतक्यात सिद्धयोगिनी गंगा त्या ठिकाणी जलरूप झाली। राधेने योगबलाने तिचे नवे रूप जाणले आणि ती उंजळी भरून भरून पाणी पिऊ लागली। तेव्हा गंगेने भयभीत होऊन श्रीकृष्ण चरणांपाशी आश्रय घेतला। राधेने तिचा सर्व लोकात शोध घेतला, पण ती तिला कोठेच सापडली नाही। त्यावेळी तिन्ही लोकात दुष्काळ पडला, जलहीन अशी अवस्था सगळीकडे झाली। तेव्हा ब्रह्मा, विष्णू तथा सर्व देव, तपस्वी आदी सर्वजण गोलोकी येऊन पोहोचली। तेथे त्यांनी परमपूज्य भगवान गोविंदाला नमस्कार केला। तेव्हा त्यांनी तपसामर्थ्याने रासमंडळात विराजमान अशा श्रीकृष्णाचे दर्शन घडले। सर्वजण विस्मित झाले, कारण त्यांना साकार आणि निराकार दोन्ही रूपात परमेश्वराचे दर्शन झाले। राधा कधी कृष्ण होई तर कृष्ण कधी राधा रूप होई। म्हणून मग ब्रह्मदेवाने ध्यान लावले आणि परब्रह्माने प्रसन्न होऊन म्हटले, मला माहीत आहे की तुम्ही महानुभावी गंगेला न्यायला आला आहात, पण ती आता माझ्या चरणांपाशी लपून राहिली आहे, ती आता येणार नाही। तेव्हा ब्रह्मदेवाने राधेची स्तुती करण्यास आरंभ केला। हे अंबिके, तुझी आत्मजा कन्या गंगा विश्वात विद्यमान होऊ दे, ती सर्वांचे कल्याण करेल। भगवान विष्णूच्या शार समुद्रापाला वरील ती सदा आपली स्तुती करील। ब्रह्मदेवाचे वचनामुळे राधेने स्मित हास्य केले आणि गंगा प्रकट झाली। तेव्हा शांत स्वरूपी गंगेचा सर्वांनी आनंदाने स्वीकार केला। शिवाने तिला आपल्या मस्तकावर धारण केले। ब्रह्मदेवाने तिला राधा मंत्राची दीक्षा दिली। राधेचे स्तोत्र, कवच, ध्यान, पूजन विधीही सांगितला। सामवेदोक्त पुनश्चरणही सांगितले। त्याप्रमाणे राधा पूजन करून गंगा वैकुंठाला गेली। श्रीदेवी पर्णमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु। ओम नमः चंडिकाय। ओम नमः चंडिकाय।